करायला यायचं होतं तर सरळ उघड्या दाराने यायचं. शिवाय आता चातुर्मास संपला. हे तुम्ही मला सांगता? तुम्हीच मला शेषाच्या पाठीवर सक्तीनं 4 महिने झोपून होता. सापाच्या पाठीवर म्हणे झोपा. छान, म्हणजे शेळी समोर वाघ बांधून तिला खाऊ घालण्यासारखं आहे. तुम्ही कोण आहेत ते सांगा, नाहीतर पोलिसाला बोलवावं लागेल मला. मी विठ्ठल आहे. अगदी 100% कळाली खात्री लायक. कंटाळा मला ते ऐकून. अहो, तुम्हाला रोज जर तेच गाणे ऐकवलं सगळ्यांनी तर काय वाटेल शेठजी? ही बाई मला गाडवाय पाहिजे, तुम्हाला कोणी सांगितलं? हो शेठजी, ह्याच्यात काय खोट आहे? उद्या संध्याकाळी घेऊन गाण्याला. मग मला सांगा, मला काय वाटेल बरं? माणसाला बदल लागतो. मग देवानेच काय पाप केलंय सांगा बरं. पण तुमचा आणि देवाचा काय संबंध? मी देव आहे हो. अहो, किती वेळा सांगू? बरोबरी देव मुलांना तरी घेऊन गेला होतो. त्यांना कधी खरा देव बघायला मिळणार. पण तुम्ही देव कशा मानून? हो, उद्या वाटते तो समय बघा म्हणणार मी देव आहे ते. तुम्ही परीक्षा घ्या माझी. हा 1 रुपया आहे. तसेच सोन्याची मोहर काढा. द्या. थांबा. शेतीचे रुपयांचे मोहर का? ही म्हणी माझी परत सोनं करून दाखवा. थांबा. आमची टेपला काय ते सोन्याची करा. रुपये सोन्याची करायची माझी आयडिया होती. अहो, सोन्यासाठी कशाला भांडतात? किंवा ते तुझ्या काचेच्या बांगड्या देऊळ माझा आहे, परंपरागत बालकी आहे. कशावरून? यांनाच विचारा. काय हो देव आहात का तुम्ही? पण त्याचा देवपणा सिद्ध कुठे झालाय? तो काय आता सिद्ध होईल? हे चंदनाचं खोड आणि सांड सोन्याची करावं. वजनाला देखील तितकीच पाहिजे. म्हणजे मी करू देणार नाही. अहो, भांडू नका. एवढं खडू सोन्याचं करा बरं. ठीक आहे, हे बघा. अहो, दिसायला लागलं मला. काय म्हणतोस? माझ्या हातात काय हो? 1 रुपया पण खोटा आहे. कसं म्हणून? जास्तच आहे. तुला कसं दिसलं? किलो मागितला नव्हता. देवानं 2 किलो. शेती, या खोट्या रुपयाचं मोहर पाहिजे होतं तुम्हाला? मस्त. शिल्पी दादा, या सगळं माझी. विठ्ठला, झाली खात्री? कसली तरी सिद्धी असेल. नीट बघा सतू मावशी. वकील साहेब, किती वर्ष आहेत त्या देवळात? लहानपणापासून. आणि तरी माझी ओळख पटती नाही. हे नानाघरची. बरोबर. बरं, आमच्या वडिलांची खूण सांगा पाहू. नाकाचा हार
पटली खात्री? अहो पटली म्हणा काक्यांनो. नसेल पटली तर अजून विचारा. मास्तर तुम्ही. अहो माझी केव्हाच पटली आहे. चिंपी दादा आपली काय तुम्ही मागणार मला? कापड सोड्याच्या काही पटली पटली असं आम्हाला चांगला पटेलचा शोध. पटली खात्री पटली. चला मी आता दिसते. बाई नका नमस्कार करू. आज कित्येक युगे नसते. नमस्कार दुःखी आत्या मित्रो कंटाळा देवळाचा. तुझे चुकलं असेल तर तसं सांगा. पण प्रेमपणाला कंटाळून कसं चालेल? कोणाचं कसं चालेल? माझं की तुमचं? दोघांचंही. हे पहा लोकांची चिंता मारण्याचं काम करून कंटाळलो मी. अहो आम्हाला काही आमची भाग जास्त नाही. मी देखील आता कष्टाची भाकरी खायचं ठरवलंय. बरं मला कामाची सवय आहे. मी घोडे घेऊ शकतो. दळण दळता येतं मला. कबिलाची शेले विणली आहेत. विणकाम येतं मला. सरंजाम कार्यालया कोणीही घेईल मला. बरं खाण्या पिण्याच्या आवडी निवडी काही नाही. दुधाच्या पोह्यापासून ते मिळाव्यांच्या विषयापर्यंत काहीही पचवायची तयारी आहे आपली. पण या कामाला काय कुठे आहे हल्ली? मोठ्याच्या काळात घोडे कुठे आहेत धुवायला? त्याच्या घेणे आहेत. शेले वापरतो कोण हल्ली? पण काहीतरी काम द्या माझं दोघं. आमच्या दारी आजवर तुम्ही लोकांनी दळणं दळलं. आज मी दीनपती अन्याय होऊन शरण आलोय तुम्हाला. मास्तर मी निदान मास्तर होण्याचं लायकीचं नाही का हो? भलतंच ट्रेंड मास्टर लागतात हल्ली. तुम्हाला काय कमी आहे देवराया? वया तपासायचं नाही. इन्स्पेक्टरचा जाच नाही. पोराचा त्रास नाही. इथे आरामात कमरेवर हात ठेवून उभं राहायचं आहे. मग मास्टर नको सांगता? नको नको नको. एक वेळ गुर आहे स्टील पण कोण नाही. आहा गुरायचं म्हणून कोणी सांगितलं? हे पहा देवा तोंडावर एक भर जागाने जिकडे गुरांनी लाद मारली नाही. काय म्हणतं? मग काय पदार्थ सांगते मी. अहो हे शेतकरी इतके शाणे झाले ना. दड भागात गुररोग झालाय म्हणून घेऊन येतात. थोडीशी चूक झाली तर पहिली लाट गुराची, दुसरी लाट वरिष्ठ. मग लगेच 10 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये 42 वेळा बदल्या. तुम्ही फक्त वकिली करा. वकीलचे भय नाही. मॅजिस्ट्रेट बदली होऊन जातो पण वकील जागच्या जागी. हल्ली नव्हे त्याची वाटी तरी ओठायला लागते. पंचायती निघाल्या वकील आहे की मेरा. कोण कसे नाही पण करते पंचायत. टॅक्सीचे पैसे सुद्धा सुटत नाही. या काळात नाही उभरावर. हे भटची दयाची वाटी म्हणून चक्क चुन्याची वाटी लागतात तोंडाला. ओढ आली आहेत मला. गाभाऱ्यात काही गाण झाली आहे. आता भटजींच्या अवतार म्हणून दिसले तुम्हाला. जास्त असे झाले आहेत. काय भटजी? काय हे भटजी? वा तेव्हा पुढल्या आतीत पूर्वी जुने पैसे टाकत होते. आणि नवे पैसे टाका आणि दह्याची वाटी आणायला सांगा. पण भटजी मी साखर सुट्यानंतर डाळ म्हणूनच नैवेद्य किती दिवस खाऊ? तुम्ही घरी भजी करता, चिवडा करता आणि काय काय खाता त्या लोकांना नाही सांगत. एखाद्या दिवशी काहीतरी बदल. चिवडा आणला तर तो काय नकोय मला. पण विठ्ठला हे असलं तुम्ही खाऊन कसं चालेल? अहो दुधाचे भाव वाढले म्हणून अक्षरशः समरपयाने करावं लागतं. कंटाळले मला. शेती तुमच्या दुकानात पुढे बांधायला ठेवा पण इथून जाऊ दे मला. माझे मुलं काम करतात.
तुमच्या दयाने 4 आहे. अगं काय दुकानात लवकर नाही येत. मग मी करू काय? विठ्ठला तू घाबरू नको, मी तुझी सोय करते. तुमचे मी विसरणार नाही. इथे गप्पा मारी तुम्ही राहिली होय. त्यांना आवडलंस का? ही डायरेक्टर सानिका. आईशा का गं? हो मास्तर, यादी तुमची ओळख आहे ना? मी कशाला ओळख नसली? बरं का देवा, दुसरीची फी गोळा करून टेबला केली होती. फी घेऊन 15,000 करोड केली होती. निम्मा पगार दंडानंतर भरलाय मी. 14 रुपये आणि 8 आणे. मास्तर, हे घे 20 रुपये. Keep the change. प्रेमाचे मास्तर बरं का? कधीच आधी घेतला. सर्वतोर मंडळी अशीच करत आलात मास्तर. सरकारी कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे. काय शेठजी? ठीक आहे.